भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील पंचायत समितीच्या पुढाकारातून कृषी दिनाचे औचित्य साधून सभागृहामध्ये शेतकरी मार्गदर्शन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी संदीप पानतावणे तर उद्घाटन सभापती अश्विनी मोहतुरे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले। तसेच प्रमुख उपस्थित पंचायत समिती सदस्य मनीषा हलमारे, वसंतराव नाईक, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी शेषराव निखाडे, चंदू राऊत, मोरेश्वर सिंगनजुडे, आशिष नंदनवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी आपले अनुभव व शेती करीत असताना येणाऱ्या अडीअडचणी विशद केल्या। तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी तालुकास्तरीय पीक स्पर्धेत सहभाग नोंदवून यश संपादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। सोहळा प्रसंगी प्रास्ताविक विकास झलके यांनी केले तर सूत्रसंचालन के.एन. चव्हाण व उपस्थितांचे आभार आय.एस. भांडारकर यांनी मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। जे आपले कृषी विद्यापीठ आहे, साकुली, दापोली, अकोला, नगर असे जे काही चार आपले कोकण जे काही चार आपले विद्यापीठ आहे, चार विद्यापीठाची स्थापना केली आणि या चार विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन बियाण्यासाठी, नवीन शेतीसाठी, नवीन तंत्रज्ञानाचा कसा अवलंब करतात यासाठी मार्गदर्शन केले आणि आपल्या शेतीसाठी नवनवीन बियाणे, नवीन प्रकारचे खते या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये क्रांती केली आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या शेतीमध्ये बदल करून अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण करण्याचं काम केलं। आणि बरं, त्या काळी त्यांनी जे विद्यापीठ स्थापन केले ते विद्यापीठ आजही आहे आणि आज आपले ते चार विद्यापीठ आपल्या महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला शेती क्रांतीविषयी मार्गदर्शन करत आहे। बरं, शेतीविषयी एक महत्त्वाची गोष्ट आपण जे बघतोय की शेतीमध्ये हे जे काही आदर्श शेतकरी आता सांगितले की प्रत्येक शेतकरी जो पारंपरिक पद्धतीने शेतकरी करतोय तो फायदेशीर नाही। जो शेतकरी आपली पारंपरिक असलेली वाढ सोडून शेती करतोय ती शेती फायद्याची आहे। म्हणजे आपले नंदनवार साहेबांनी म्हणा किंवा सेल्युलचे आपले निखाडे साहेबांनी जे सांगितले त्याच्यावर तुम्हाला एक दिसून येत असेल की त्यांनी शेतीसाठी आपली परंपरागत जी वाट आहे ती सोडून त्यांनी आधुनिक वाट धरली, आधुनिक काळ धरली। आपण फळबाग लागवड करायला पाहिजे, आपण शेतीसाठी ड्रीपचा वापर करायला पाहिजे किंवा इतरही गोष्टी ज्या काही आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेत त्याचा वापर करून आपण शेती करायला पाहिजे। त्यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली की सेंद्रिय शेतीचा आपण अवलंब करायला पाहिजे। सेंद्रिय शेती आता हे भविष्य आहे। तुम्हाला एक सांगतोय, आपण जे काही शेतामध्ये खताचा वापर करतोय, रासायनिक खताचा वापर करतोय, त्याचा दुष्परिणाम आपल्याला वाढत असेल, आपण शेतीमध्ये करतोय त्याचा परिणाम आपल्याला काही होत नाही, त्याचा परिणाम आपल्यावर होत आहे। तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतोय, आपण उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गावच्या पाण्याचे नमुने घेतोय आणि त्या कितीतरी गावच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आलेलं आहे आणि ते नायट्रेटचं प्रमाण इतकं प्रमाण जास्त आहे ते खूप घातक आहे। बरं, हे का जास्त झाले? नायट्रेटचं प्रमाण पाण्यामध्ये जास्तचं काय कारण आहे? आपण जे पाणी पितोय ते घातक होण्याचं कारण काय असेल? आपण शेतीमध्ये जे नायट्रोजन खते वापरले त्या खतामुळे, बेसुमार वापरामुळे ते जे खते आहेत ते पाण्यामध्ये उतरले आणि ते आपल्या पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून ते आता आपल्यापर्यंत पोहोचत आहे। म्हणजे या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहे। तुम्हाला मी सांगतोय, पंजाब एक राज्य आहे ज्या राज्याने हरित क्रांती सगळ्यात प्रथम केली आणि सगळ्यात जास्त गव्हाचं उत्पादन केलंय। पण पंजाब राज्यातले एक दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात जास्त कॅन्सरच्या केसेस